पावडर मिक्स करण्यासाठी, कोळशाची किंवा नारळाची करवंदाची दूध निर्माण करण्यासाठी दूध किंवा गोंद बांधण्यासाठी कपूर किंवा लवंग सुगंध आणि कीटकनाशक परिणाम वाढवण्यासाठी। माझे पूर्ण नाव काव्य रंजन निर्मिले। मी तुम्हाला कडुनिंबाच्या पानाने धूपबत्ती बनवण्याची पद्धत सांगणार आहे। कडुनिंबाची पाने 2 दिवस सुकून घ्या आणि बारीक त्याची पिठी करा। त्यात नारळाच्या करवंदीची गुळ आणि थोडं गोमूत्र घालून घट्ट मळा। त्या मिश्रणाचे छोटे कीट किंवा शंकू बनवा। सावलीत सुकवून घ्या। एकदा सुकल्यावर त्या धूपबत्त्या वापरता येतात। आम्ही त्या धूपबत्त्या बनवल्या आहेत। माझे नाव दीक्षा किंगरे आहे। आम्ही बनवलेल्या धूपबत्तीचे फायदे सांगणार आहे। ही धूपबत्ती वापरल्यामुळे परिसरातील मच्छर, कीटक व डास दूर होतात। नैसर्गिक सुगंध येतो, हवा शुद्ध होते व ही धूपबत्ती रासायनिक धूपबत्त्यांपेक्षा आरोग्यास सुरक्षित आहे आणि पर्यावरणास सुद्धा अनुकूल आहे।